आहे. एकीकडे इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले सुरू आहेत, तर दुसरीकडे इराणमध्ये भूकंपाचाही धक्का जाणवलेला आहे. इराणच्या गेराश परिसरामध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप अनुभवला गेला. यूएस जिओलॉजिकलनं दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर आत होता. झटके परिसरामध्ये जाणवलेत आणि तातडीची माहिती स्थानिक प्रशासनाकडे पोहोचवली गेली आहे. सध्या मोठ्या नुकसानीची किंवा इजेची अधिक माहिती उपलब्ध नाहीये. नागरिकांनी दक्ष राहावं असं आवाहन करण्यात आलंय. तर इराण आणि अमेरिकेचं युद्ध हे भडकलेलं आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. हे युद्ध आणखी महाभयानक रूप घेणार असं चित्र सध्या दिसू लागलेलं आहे. दोन्ही बाजूचं मोठं नुकसान होतानाही दिसतंय आणि हल्ले सुद्धा सुरूच आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा आज चौथा दिवस आहे. दररोज युद्ध घातक रूप धारण करताना दिसतंय. एका बाजूला इस्रायल आणि अमेरिका आहेत, तर दुसऱ्या बाजूला इराण एकटाच उभा आहे. इराण सतत नवीन शस्त्रांनी शत्रूच्या देशांवर हल्ले करतोय. ट्रम्प आणि नेत्यानहू यांच्या कडक इशाऱ्यानंतर हे हल्ले अधिक तीव्र झालेत. आतापर्यंत युद्धामध्ये 550 पेक्षा जास्त इराणींनी आपले प्राण गमावल्याची माहिती समोर आलेली आहे. तर दुसरीकडे जे अमेरिकेच्या बाजूने उभा आहेत किंवा अमेरिकेचे मित्र राष्ट्र आहेत, त्या ठिकाणी सुद्धा इराणकडून हल्ले केले जात आहेत आणि त्यामध्येही काही लोक मृत्यू पावल्याची माहिती समोर आलेली होती. त्याच्यामध्ये काही सैनिक सुद्धा ठार झाल्याची माहिती समोर आलेली होती. तर दुसरीकडे इराणमध्ये 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 28 फेब्रुवारीपासून हे हल्ले सुरू झालेत. त्या दिवशी एक मोठा हल्ला करण्यात आला. त्याच्यामध्ये सुप्रीम लीडर इराणचे ठार झाले होते आणि मोठे जे नेते आहेत ते सुद्धा ठार झाल्याची माहिती देण्यात आली होती. तेव्हापासून सुरू झालं हे युद्ध अजूनही सुरूच आहे. तर इराणकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये इस्रायलचे नागरिक सुद्धा जखमी झालेत. इराणकडून केल्या जात असलेल्या हल्ल्यात इस्रायलमध्ये मोठं नुकसान झालं आहे. इस्रायलच्या बीरशेवामध्ये मिसाईल हल्ला करण्यात आला. त्याच्यानंतर अनेक जण गंभीर जखमी झालेत. या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकीकडे इस्रायलवर हल्ले केले जात आहेत इराणकडून, तर दुसरीकडे इस्रायल फक्त इराणमध्ये हल्ले करत नाहीये, तर ज्या देशांकडून किंवा तिथल्या संघटनांकडून इराणला मदत केली जाते अशा देशांमध्ये सुद्धा टार्गेट केलं जात आहे. इस्रायलकडून लेबनॉनमधील बैरूत शहराचं या लढाईमध्ये मोठं नुकसान झालं आहे. अनेक इमारती मिसाईलच्या हल्ल्यात जमीनदोस्त झाल्या आहेत बैरूतमधील, आणि मुख्यतः ते भाग आहेत ज्या ठिकाणी हिजबुल्लाचं कंट्रोल होता आणि हिजबुल्ला या संघटनेला कुठेतरी इराणचं पाठबळ होतं अशी चर्चा होती. त्यामध्येच आता हिजबुल्लानं जेव्हा इराणला पाठिंबा जाहीर केला आहे, त्यानंतर ज्या भागामध्ये हिजबुल्लाचे कंट्रोल आहे तिथं इस्रायलकडून अशा पद्धतीनं हल्ले केले जात आहेत. बैरूतमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे बैरूत शहराचं. त्याचबरोबर बीरशेवामध्ये इराणनं हल्ला चढवलेला आहे. बीरशेवामध्ये स्फोटांचा आवाज आलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आणि क्षेपणास्त्र पडल्यानंतर स्थानिक लोक सैरावैरा पळू लागले. त्यामुळे ठिकठिकाणी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. दुसरीकडे इराणची राजधानी तेहरानमधील जागतिक वारसा स्थळ गोलेस्तान पॅलेसवर हवाई हल्ला झालाय. त्यामुळे मोठा फटका बसलेला आहे. मध्य तेहरानच्या अनेक भागांमध्ये या हल्ल्याचा परिणाम झाला. मात्र ऐतिहासिक परिसरावर झालेल्या नुकसानीचे सविस्तर मूल्यांकन अद्याप चालू आहे. अधिकारी गोलेस्तान पॅलेसच्या इमारतींना आणि कलाकृतींना झालेल्या परिणामाची तपासणी करतायत. गोलेस्तान पॅलेस 2013 पासून जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखलं जातं. या हल्ल्यामुळे जागतिक वारशावर चिंतेची लाट निर्माण झाली आहे. तर हल्ल्यापूर्वीची स्थिती आपण बघू शकतो आणि दुसरीकडे हल्ल्यानंतरची ही स्थिती आहे. गोलेस्तान जे
शाही राजवाडा हा बेचिराग झाल्याचं पाहायला मिळतंय. त्या आधीची चमकधमक आपण एका दृश्यांमध्ये पाहू शकतोय. कशा पद्धतीनं हा शाही राजवाडा होता. मात्र जेव्हा इस्रायलनं अटॅक केला त्याच्यानंतरची स्थिती आपण बघू शकतोय. हा राजवाडा बेचिराग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, पडझड झालेली आहे आणि राख सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तेहरानच्या ऐतिहासिक वास्तूंवर अमेरिकेनं हल्ले केले आहेत. त्यामुळे भव्य दिव्य दिसणारा शाही राजवाडा या हल्ल्यामुळे बेचिराग झालेला आहे. त्यामुळे हल्ल्यापूर्वी दिसणारे शाही राजवाडे स्फोटांमुळे खिडक्या आणि सजावटीच्या आरशांचे नुकसान झाल्याचं दिसतंय. आजूबाजूच्या भागामध्ये झालेल्या हल्ल्यांचा परिणाम राजवाड्याच्या संकुलापर्यंत पोहोचलाय.